दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला के रामदासपेट स्थित सिटी हॉस्पिटल में गुरुवार को अचानक भीषण आग लग गई। प्राथमिक जानकारी के अनुसार आईसीयू में लगे एसी में आग लगी। हादसे के समय आईसीयू में 2 मरीजों का इलाज चल रहा था, जबकि संबंधित मंजिल पर कुल 18 मरीज भर्ती थे। आग लगते ही अस्पताल में अफरा तफरी मच गई। अस्पताल कर्मचारियों, नागरिकों और दमकल विभाग की मदद से सभी मरीजों को सुरक्षित बाहर निकालकर अन्य अस्पतालों में भर्ती कराया गया। राहत की बात ये रही कि इस घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। दमकल विभाग ने कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया। हालांकि घटना के बाद अस्पताल की सुरक्षा व्यवस्था और फायर ऑडिट पर सवाल उठने लगे हैं। बताया जा रहा है कि अस्पताल का फायर ऑडिट हो चुका था, इसके बावजूद आग इतनी तेजी से कैसे फैल गई। किती आहे तो इंजर्ड आहे? साधारण 1:15 वाजेच्या दरम्यान जे आपलं सिटी हॉस्पिटल आहे याला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली। रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्यांचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ धाव घेतली। त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे, महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क करून त्यांचे वाहन तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आले। तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं असं दिसतंय। मी स्वतः स्पॉट व्हिजिट केला होता। तिथे एसी जी आहे तर एसीच्या काही वायरिंग मध्ये स्पार्कल होऊन त्याचं रूपांतर थोडंसं आगीमध्ये झालं आणि त्याचा धूर झाला। तर त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये धूर झाल्यामुळे थोडं सफोकेशनचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु पण संपूर्ण जे 18 पेशंट आतमध्ये होते, संपूर्ण 18 पेशंट सुखरूप आहेत। त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे आगीचं मेन कारण आहे तर MSCB डिपार्टमेंटशी संबंधित असून त्याबाबतचा त्यांच्याकडून आम्ही अहवाल तपासादरम्यान हस्तगत करू। आता या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये पॅनिक होण्यासारखी कुठली सिच्युएशन नाही सध्या। नाही, याच्यात जखमी असल्याबाबतची कुठली आता माहिती नाहीये। संपूर्ण रुग्ण जे 18 रुग्ण होते आणि ते संपूर्ण व्यवस्थित त्यांना सुखरूप शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सर एवढं काय झालं? नाही, आग झाली एसी पाशी काहीतरी शॉर्ट सर्किट झालेला आहे। ऍक्च्युली संपूर्ण लाईन बंद होती सिटी हॉस्पिटल काम चालू असल्यामुळे। मग तरी पण तो करंट इथे कसा आला ते शोधावा लागेल। पण एसीचे ते शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यातून सगळं धूर झाला। तिथे टोटल 18 पेशंट होते, म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी एकच होता। पण बाकी पण हॉस्पिटलचे पेशंट आपण केअर हॉस्पिटल शिफ्ट केले, दयाशंती हॉस्पिटल शिफ्ट केले आणि जीविताची कुठली हानी झाली नाही। सुदैवाने भगवंताच्या कृपेने काही झालं नाही। संपूर्ण इमारतीत किती पेशंट होते? संपूर्ण 18 पेशंट, त्यामुळे तसं काही झालं नाही आणि ताबडतोब पेशंट 10 मिनिटाच्या शिफ्ट झालं। आप देख रहे हैं दिव्य हिंदी न्यूज, आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। इस चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। धन्यवाद।